नमस्कार. चला आज आपण डाळ पालक पाहूया. वेगळं काही करत नाही आहे, जे मी घरात खाण्यासाठी करते सगळ्यांसाठी त्याच्याच रेसिपी अपलोड करते. फक्त ही माझी पद्धत आहे म्हणून मी दाखवत आहे. त्याच्यासाठी लागणारं सगळं साहित्य मी असं गोळा करून घेतलेलं आहे, कारण नंतर प्रॉब्लेम होतो. त्यामुळे सगळं एकत्र करून घेतलं म्हणजे बरं असतं. नंतर मी कुकरमध्ये तुरीची डाळ घेतली, त्यातच थोडी मूग डाळ टाकली व दोन्ही एकत्र घेतल्या. थोडं पाणी घातलं व त्या धुवून घेतल्या. आणि माझ्या किचनच्या वरतीच खिडकी आहेत, त्यामुळे ना कधी कधी व्हिडिओमध्ये जास्त प्रकाश येतो, कमी येतो, असं होतं. आज जरा वातावरण छान आहे, त्यामुळे जास्त उजेड दिसत आहे. आणि श्री झोपलेला आहे, त्यामुळे मी हे करत आहे. आणि मग मी कुकर बंद करते व तो गॅसवर ठेवून देते. त्याच्या 2-3 शिट्ट्या घेते. नंतर कांदा बारीक चिरून घेते. कुकर बारीक गॅसवरतीच होऊन द्यायचा, चांगली डाळ शिजते. जोरात गॅसवरती कधी कधी शिजत नाही पटकन, त्यामुळे. आणि मग टोमॅटोही धुवून घेतला व तोही कापून घेते. लाल असा छानसा टोमॅटो घेतलेला आहे मी, बारीक चिरते. डाळ पालक प्रत्येकजण बनवतं, सगळ्यांना माहिती आहे, पण मी घरात बनवते, त्यामुळे मग म्हटलं करावा त्याचाही एखादा व्हिडिओ म्हणून. आणि त्यानंतर मिरच्या धुवून घेते. तसं तर प्रत्येक गोष्ट मी धुवूनच घेते, पण त्यामुळे ते दाखवलं नाही. आता सहज समोर आलं म्हणून गेलं ते त्याच्यामध्ये. आणि हा लसूण आहे, तोसुद्धा धुतलेला आहे. कढीपत्ताही धुवून घेते आणि तो मी हातानेच प्रेस करते, कारण मोठा आहे, त्यामुळे तो दबला जातो, पटकन छान ठेसला जातो. पातेल्यात तेल गरम झाल्यानंतर मी त्यात जिरं, मोहरी, लसूण, मिरची, कढीपत्ता सगळं घालून घेतलं व छान परततं आहे. त्यानंतर मी कांदा घातला, तोही बारीक गॅसवरतीच होऊन दिला. चांगला परतून घेते एक साईडनं. आणि त्यानंतर त्यात हळद घालून घेते. हळद झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेही मिक्स करून घेते जरा, म्हणजे हळद जरा कचवट नाही राहणार आहे. आणि मग धना पावडर, गरम मसाला, लाल तिखट दोन्ही थोडं थोडं मिक्स केलं. तेही परतून झाल्यानंतर त्यात डाळ घालून घेतली व गरजेनुसार पाणी घालून मीठ घालून घेतलं. उकळी आल्यानंतर त्यात टोमॅटो ॲड केला आणि नंतर पालक चिरून घेतली. आणि अजून छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी पालक अशी घालत आहे. आणि मग त्याला 5 मिनटं होऊन द्यायची. पालकला शिजायला जास्त वेळ लागत नाही. आणि तयार आहे आपली डाळ पालक. कशी वाटली प्लीज आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा.